डेसिमल फ्रॅक्शनला होल नंबरनी कसं डिवाइड करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच ज्या नंबरमध्ये आपल्याला पॉईंट दिसतो तो डेसिमल फ्रॅक्शन, आणि होल नंबर म्हणजे ज्या नंबरमध्ये पॉईंट नाही दिसत त्याला होल नंबर म्हणतो. 0 1 2 3 4 दीज आर द होल नंबर्स. 4च्या पुढे ते खूप सारे असे वाढत जातात, आपल्याला ते काउंट नाही करता येत. तर आता इथे बघा 6.4 डिवायडेड बाय 4 करायचं आहे. तर 6.4 मी इथं डिव्हिजनच्या साईडमध्ये लिहून घेतलेलं आहे. याला डिव्हिडंड म्हणतो आपण. 6.4ला 4 आहे डिवायझर, आणि जे काही आपलं हे डिव्हिजन करून आन्सर येईल त्याला कोशंट म्हणतो, तेच आपलं आन्सर असतं. डिव्हिजन करत जाताना नेहमी लक्षात ठेवा इकडून इकडं डिव्हिजन करायचं, आणि डिव्हिजन करताना एक एक नंबरचं डिव्हिजन करायचं म्हणजे चुकणार नाही. आता फर्स्ट नंबर घेऊया आपण 6 ह्या डिव्हिजनमधला. आता 4च्या टेबलमध्ये 6 किंवा 6पेक्षा स्मॉल नंबर आहे का, तर 4 1 जा 4 घेता येईल आपल्याला. 4 2 जा घेतलं तर किती येईल, 8 येईल. तर 4 1 जा 4 घेतलं आपण. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं 4 मल्टिप्लाय बाय 1 6मधून सबट्रॅक्ट करूया. 6 - 4 किती येईल, 2 येईल. ओके, आता डेसिमल कुठं द्यायचा, तर आता आपल्या डेसिमलमधलाच आपण नंबर घेतला कोशंट करताना. नॉर्मल डिव्हिजनसारखं डिव्हिजन करायचं आहे डेसिमलचं पण. ठीक आहे, आता मी 4 हा नंबर खाली घेतला रे घेतला. आता डेसिमल नंतरचा हा 4 नंबर आहे, तर डेसिमल नंतरचा नंबर खाली घेतला की वरी कोशंटमध्ये डेसिमल लगेचच देऊन घ्यायचं. ठीक आहे, आणि आता नॉर्मल डिव्हिजनसारखं डिव्हिजन करायचं. 4च्या टेबलमध्ये 24 किंवा 24पेक्षा स्मॉल नंबर आहे का, तर 4 6 जा 24. ठीक आहे, 4 6 जा 24. रिमाइंडर आला 0. सिम्पल आहे. नॉर्मल डिव्हिजनसारखं डिव्हिजन करायचं आहे. फक्त डेसिमलमधला नंबर घेतला आपण खाली की बरोबर क्वेश्चनमध्ये पण वरी डेसिमल त्याच वेळी देऊन घ्यायचा. 2.53 डिवायडेड बाय 3 करायचं आहे. तर आता फर्स्ट ऑफ ऑल 3नी 2ला डिवाइड करून घ्यायचं. एक एक नंबरला डिवाइड करत जायचं, आणि प्रत्येक नंबरच्या बद्दल वरी काही ना काही क्वेश्चन द्यायचा म्हणजे आपला डिव्हिजन चुकत नाही. फर्स्ट नंबर घेतला 2, पण 2 हा नंबर 3पेक्षा स्मॉल आहे म्हणून मी 0चा क्वेश्चन देते. ओके, 3 मल्टिप्लाय बाय 0 0 येईल. ठीक आहे, 2 आला रिमाइंडर. आता मी मगाशीच सांगितलं की डेसिमलमधला नंबर घेतला. डेसिमलमधला मी नंबर घेतला 5 खाली डिव्हिजन करण्यासाठी, की वरी पण लगेच डेसिमल देऊन घ्यायचा तुम्ही. ठीक आहे, आता हा नंबर जरी आता इथं जर मोठा नंबर असता, इथं काय असतं समजा 6.53 असं असतं 3, तर आता इथं काय आलं असतं 3 2 जा 6 घेतलं असतं मी. 0 रिमाइंडर आला. आता परत डिव्हिजन करण्यासाठी मला हे 5 खाली घ्यावं लागलं असतं. मी लगेच इथं डेसिमल देऊन घेतला असतं. डेसिमलमधला नंबर खाली घेतला की वरी क्वेश्चनमध्ये पण डेसिमल देऊन घ्यायचा. आता इथे 0 डेसिमल मी देऊन घेतलेला आहे. आता 3च्या टेबलमध्ये 24 किंवा 25पेक्षा स्मॉल नंबर, आता 3 7 जा 21 आणि 3 8 जा 24 येईल. ओके, 24. तर 3 8 या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यामधून सबट्रॅक्ट करा. 0 1 आला रिमाइंडर. अगेन 3 घेतलं खाली मी. ओके, एकदा डेसिमल दिल्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. ठीक आहे, आता 3च्या टेबलमध्ये 13 किंवा 13पेक्षा स्मॉल नंबर आहे का, तर 3 4 जा 12 येईल. 3 4 जा 12 याच्यामधून सबट्रॅक्ट करूया आपण. 13मधून 12 किती येईल, 1 येईल. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण डेसिमल देऊन घेतो, तर आता डेसिमल देऊन घेतल्यानंतर डेसिमल 2.5300 डेसिमलच्या इकडे आपण किती पण जरी 0 दिले तरी त्याला व्हॅल्यू नसते. ओके, तर 2.5300 आपण त्याला वाचत नाही, आपण हे 0 सगळे कॅन्सल करून टाकतो आणि 2.53 असं या नंबरला वाचतो. जसं की नॉर्मल नंबरच्या आता 2च्या जर मी या साईडला किती पण 0 दिले तरी तो नंबर 2च होतो. तसं डेसिमल नंबरच्या या साईडला किती जरी आपण 0 दिले तरी त्या 0ला व्हॅल्यू नसते. आणि नॉर्मल म्हणजे होल नंबरच्या या साईडला 0 दिले तर त्याला व्हॅल्यू नसते. तसं आता डेसिमलच्या इकडे किती पण 0 आपण घेऊ शकतो. आता हे तुम्हाला मी काय सांगते आहे, कारण आता रिमाइंडर आलेला आहे 1. आता जोपर्यंत आपली खात्री होत नाही की आता डिव्हिजन होऊ शकत नाही तोपर्यंत डिव्हिजन करत राहायचं डेसिमल नंबरचं. मग आता इथं 0 असतोच, किती पण 0 असतात, आपण किती पण 0 घेऊ शकतो आपलं हे होऊच तर डिव्हिजन संपेपर्यंत. ठीक आहे, तर आता मी एकदा हा 0 घेते. तसं काही नाही, एक 0 देऊन घेऊया आपण. पहिल्यांदा मी एकच 0 घेते. आता कुठपर्यंत डिव्हिजन जाईल मला काही माहिती नाही ना, फक्त 0 घेतला खाली, कारण या 0ला काही व्हॅल्यू नाही आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी
हा याच्यावर 0 देऊन घेतला आणि तो खाली घेतला आहे. ओके, आता 3च्या टेबलमध्ये 10 किंवा 10पेक्षा स्मॉल नंबर, तर 3 3 जा 9 येईल. अगेन रिमाइंडर 1 आला. अगेन आता इकडे किती पण 0 दिले तर मी तुम्हाला काय सांगितलं, इकडे कितीही 0 दिले तर काही फरक पडणार नाही. अगेन मी हा 0 खाली घेतला. अगेन असंच होईल. 3 3 जा 9. ठीक आहे, 0 0. आता 1च रिमाइंडर आला अगेन. आता परत अजून मी 0 खाली घेतला. अगेन 3 3 जा 9 होईल. अगेन 1 रिमाइंडर. असं ज्यावेळेस येत जातं ना डेसिमल नंबरमध्ये, त्यावेळेस आता हा जो 3 असतो, आपल्याला जितक्या वेळेस डिव्हिजन करायचं तेवढ्या वेळेस करा. आता मी फक्त 2 टाइम्स केलं, तर 2 टाइम्स केल्यानंतर फक्त 3 येत जातं, तर त्याला एक छोटीशी लाईन वरी द्यायची किंवा मग छोटासा वरी डॉट दिला तरी पण चालेल. ओके, ॲन्सरला. मग याचा काय मिनिंग असतं, तर आता इकडं 3 3 3 मी कितीदा जरी डिव्हिजन केलं तरी पण मला क्वेश्चन इकडं 3 3 3च येत जातो आहे. याचं इथं लाईन किंवा इथे एक छोटासा डॉट दिला, याचं मिनिंग काय असतं, 0.8433. या दोन्हीचं पण मिनिंग काय असतं, 0.84333333. असं कितीदाही करत गेलं तरी इकडं 3 3 वाढतच जाणार. याचं मिनिंग हे होतं. म्हणून आपला क्वेश्चन काय आलेला आहे, Q = 0.8433. ओके, इथं लाईन देऊन घेतली आहे मी. 0.35 डिवायडेड बाय 5 करायचं आहे. डिव्हिजन करताना मागाशी सांगितलं एक नंबरचं डिव्हिजन करत जायचं. फर्स्ट ऑफ ऑल 5 ह्या नंबरनी मला 0 या नंबरला डिवाईड करावं लागेल. तर 0 डिवायडेड बाय 5 काय येतं, 0च येतं. कोणत्याही नंबरनी जर 0ला डिवाईड केलं तर ॲन्सर 0च येत असतं. ओके, तर 0 येईल. ओके, 5 × 0 याच्यामधून सबट्रॅक्ट करूया. आता ही स्टेप आपल्याला समजण्यासाठी केली. प्रत्येक वेळेस ही करायची गरज नाही. तुम्हाला सराव झाल्यावर डायरेक्ट तुम्ही 0 लिहून द्याल. 0 पॉईंट. आता मगाशी सांगितलं पॉईंट ज्यावेळेस डेसिमलमधला नंबर घेतला खाली की लगेच पॉईंट इथं देऊन घ्यायचा. लगेच इथं पॉईंट देऊन घेतला मी. 3 खाली घेतला की इथं लगेच पॉईंट. ठीक आहे, आणि डिव्हिजन करताना एक नंबरचं डिव्हिजन करत जायचं. आता 3 हा नंबर घेतला. आता 5नी 3ला डिवाईड करायचं आहे. ओके, पण आता 5पेक्षा 3 स्मॉल आहे. मग काय करायचं, अगेन 0चा कोशंट द्यायचा. 5 × 0 याच्यामधून सबट्रॅक्ट करूया. ठीक आहे, अगेन 5 हा नंबर खाली घेतला. आता नंबर आला 35. तर 5च्या टेबलमध्ये 35 किंवा 35पेक्षा स्मॉल नंबर, तर 5 7 जा 35 येईल. 0 0 रिमाइंड. 0.524 डिवायडेड बाय 6 करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इथं डायरेक्ट 0 पॉईंट देऊन घेतलं तरी पण चालेल. ही स्टेप नाही केली तरी चालेल. ही तुम्हाला कळण्यासाठी मी केली होती. हां, आता 0 पॉईंट असतं त्यावेळेस 0 पॉईंट, कारण डेसिमल आता इथं नंबरच नाही आहेत ना आपल्याकडे. जर तुम्हाला तर समजलं नसेल 6 डिवायडेड बाय 0 0 6 × 0 याच्यातून मायनस करायचं 0 येईल. अगेन 5 हा नंबर खाली घेतला. कळत नसेल तर किंवा डायरेक्ट असं लिहिलं तरी पण चालेल. ओके, डिवाइड बाय 6 0 पॉईंट. आता नेक्स्ट नंबर मी खाली घेणार. नेक्स्ट नंबर घेणार 5. ओके, तर आता 5 हा नंबर 6पेक्षा अगेन स्मॉल आहे. त्याच्यामुळं अगेन मी 0चा क्वेश्चन देणार. 6 × 0 0. ओके, त्याच्यामधून सबट्रॅक्ट केला 5 वाला रिमाइंडर. आता इथं काय येईल, डायरेक्ट 5 हा नंबर 6पेक्षा स्मॉल आहे. त्याच्यामुळं काय करणार, 0चाच क्वेश्चन देणार. 6 × 0 याच्यामधून सबट्रॅक्ट 5. अगेन मी पुढचा नंबर घेतला. आता इथं पण तसंच पुढचा नंबर घेतला. आता दोन्ही पण सेम आहे. तर 6च्या टेबलमध्ये 52 किंवा 52पेक्षा स्मॉल नंबर पाहिजे. तर 6 8 जा 48 येईल. 4 रिमाइंडर येईल. अगेन पुढचा नंबर खाली घेतला 4. तर 6च्या टेबलमध्ये 44 किंवा 44पेक्षा स्मॉल, तर 6 7 जा 42 येईल. 2 रिमाइंडर आलं. आता मगाशी सांगितल्यासारखं इकडे खूप सारे 0 असतात. आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण 0 घेऊ शकतो. आपल्याला क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, तर आता पुढचा नंबर घेतला मी खाली 0. तर आता 6च्या टेबलमध्ये 20 किंवा 20पेक्षा स्मॉल नंबर आहे का, तर 6 3 जा 18 येईल. ठीक आहे, आणि 2 रिमाइंडर आला. अगेन मी हा पुढचा 0 खाली घेतला. अगेन 2च रिमाइंडर आलेला आहे. परत 0 घेतला. अगेन 6 3 जा 18 येईल. ठीक आहे, अगेन 2 रिमाइंडर आला. आता असं होतच जाणार आहे. कितीदा आपण 0 खाली घ्या
टूच रिमाइंडर येत जाणार आहे. ओके, हा जरी 0 मी खाली घेतला तर अगेन 20 आलं. आता 20 इथे आलं, याच्या पुढचं मी इथं लिहिते. आता 20 आलं. आता परत मी काय करणार, 3चा कोशंट देणार आणि परत 2 रिमाइंडर आला, अगेन 2 खाली घेतला, अगेन 20. असं होतच जाणार सारखं सारखं. त्याच्यामुळं मी काय करते, इथं एक डॉट किंवा लाईन देऊन टाकते. म्हणजे आता इथं खूप सारे 3 कोशंटला येतील. तर कोशंट आपला 0.08733. आता हा 3 डॉट द्या किंवा लाईन द्या तुमच्या मनावर. म्हणजे याचा अर्थ इकडे खूप सारे असे 333 आहेत. 0.07 डिवायडेड बाय 4 करायचं आहे. ओके, तर आता इथे फर्स्ट ऑफ ऑल इथं पण 0च आहे, तर 0चाच कोशंट येईल. कोणत्या पण नंबरनी जर मग अशी सांगितलं 0 डिवाइड केलं तर 0च येतो कोशंट. ओके, 4 मल्टिप्लाय बाय 0 0 0. आता डेसिमलमधला नंबर खाली घेतला रे घेतला की वरी पण लगेच डेसिमल द्यायचं कोशंटमध्ये. आता अगेन 0 आहे. तर कोणत्या पण नंबरला जर 0 डिवाइड केलं तर कोशंट 0च येतो. ओके ओके, आता 0 आलं. अगेन 7 हा नंबर मी खाली घेतला. आता 4 मी 7ला डिवाइड करायचं, तर 4 1 4 येईल, कारण 4 2 केलं तर 8 येईल. 3 रिमाइंडर आला. आता इथं मगाशी सांग खूप सारे असे 0 असतात, त्याच्यापैकी मी एक 0 खाली घेते. 30 आलं. आता 4च्या टेबलमध्ये 30 किंवा 30पेक्षा स्मॉल नंबर, तर 4 7 28 येईल. 2 आला रिमाइंडर, अगेन मी नेक्स्ट 0 खाली घेतला. ओके, आपल्याला जितके पाहिजे तेवढे आपण 0 घेऊ शकतो. इथं प्रत्येक वेळेस 0 पण देऊन घ्यायची तुम्हाला गरज नाही. तर 4च्या टेबलमध्ये 20 किंवा 20पेक्षा स्मॉल नंबर, तर 4 5 20. ओके, रिमाइंडर 0 येईपर्यंत तुम्ही असं करू शकता, किंवा असं जर रिपीटेडली तुमचा कोशंट रिपीट झाला. आता इथं फक्त एक नंबर रिपीट झाला, असे खूप सारे नंबर्स पण रिपीट होऊ शकतात. ओके, आता 2 किंवा 3 नंबरचे सेट पण रिपीट होऊ शकतात. 8733 हा नंबरचा सेट पण कुठे कुठे रिपीट होतो. ओके, म्हणजे नंबर रिप्लेस असतील त्याला, 1 2 3 4 असेल किंवा 5 6 4 काहीतरी असं वेगळं असेल, पण 4 नंबरचा सेट रिपीट होत असेल, 3 नंबरचा सेट रिपीट होत असेल, तर पूर्ण 3 नंबरच्या किंवा 4च्या नंबरला आपण लाईन देऊन टाकायची. याचाच काय मिनिंग होतो की हा कोशंट रिपीट होत आहे इथून पुढे 87333 87333 असंच येत जात आहे इकडे. ओके, आता इथं फक्त 3 आपलं रिपीट होतं जातं. आता इथं कोशंट किती आलेलं आहे, 0.0175.